पुण्याचा मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपती आहे आणि गणपती आता मंडईच्या दिशेने रवाना होतोय, जिकडं विसर्जन मिरवणूक या ठिकाणी सुरू होणार आहे। आता विसर्जनाच्या रथावरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी आता आपल्यासोबत आहेत। आपल्या मंडळाची जी विसर्जनाची मिरवणूक असते ती खूप एक उत्साहपूर्वक असते, तर या वेळेला काय वैशिष्ट्य असणार आहे? या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे आपण यंदाच्या वर्षी जे वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर बनवलं होतं त्याच अनुस्वरूप आपण हा हर हर महादेव फुलाचा रथ बनवलेला आहे आणि आपल्या पुण्यातील स्वप्नील सरकाळे व सुभाष सरकाळे यांनी बनवला आहे। आणि आपल्या मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अशोराज बँड, गर्जना पथक, अतुल बेरे यांचं नाद ब्रह्म पथक व नाद ब्रह्म ट्रस्ट पथक असं सर्वांचा समावेश आहे। त्यांच्याबरोबर असंख्य सर्वसामान्य युवा कार्यकर्त्यांचा समावेश असेल व सर्वात महत्वाचं म्हणजे उच्च प्रतीच्या गुलालाचे उधळण करत जोशपूर्ण ही मिरवणूक आपण वैभवशाली निघतो। तर विसर्जन मिरवणूक वेळेत संपवणं हे टार्गेट आपल्या पुणेकरांच्या समोर असणार आहे, त्या अनुषंगाने आपण काय विचार केला? 100% आमची मिरवणूक ठरलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटं लवकर विसर्जन करेल हे आम्हाला स्वतःच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कॉन्फिडन्स आहे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करणार की लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक। पुण्याची विसर्जन मिरवणूक ही जेवढी उत्साहपूर्वक असते तेवढंच ही मिरवणूक किती वेळेत संपते हे एक चर्चेचा विषय असतो आणि यंदा पुण्याची विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचा मानस जो आहे या मानाच्या गणपतीच्या मंडळाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन शैलेश जाधव सह नाजिबुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।